समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। वेदांत बंडगरच्या हत्येच्या निषेधार्थ सांगलीकर नागरिकांचा उत्स्फूर्त कॅन्डल मार्च। पोलिसांच्या निष्क्रियतेचे नागरिकांनी काढले वाभाडे, तर वेदांतच्या कुटुंबियांनी केली हल्लेखोर निलेश गडदेच्या फाशीची मागणी। वेदांत बंडगरच्या हत्येच्या निषेधार्थ सांगलीकर नागरिकांनी उत्स्फूर्त कॅन्डल मार्च काढून पोलिसांच्या निष्क्रियतेचे वाभाडे काढले, तर वेदांतच्या कुटुंबियांनी हल्लेखोर निलेश गडदेच्या फाशीची मागणी केली आहे। माथाडी कामगारांच्या ठेक्याच्या वादातून सांगलीत 11 जून रोजी हमालांचे नेते बाळासाहेब बंडगर यांच्या घरात घुसून त्यांच्या वेदांत या नातवाची हत्या करण्यात आली आहे आणि संपूर्ण सांगली जिल्हा या भीषण घटनेने हादरला। सांगली जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडोडे या घटनेमुळे निघाले। जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाची प्रतिष्ठा पार धुळीला मिळाली आहे। 13 वर्षाच्या कोवळ्या वेदांच्या हत्येने समाज मन सुन्न झाले। त्याचाच परिणाम म्हणून आज या हत्येच्या निषेधार्थ आणि पोलिसांच्या निष्क्रियतेच्या विरोधात सांगलीकर नागरिकांनी एकत्र येत उत्स्फूर्तपणे भव्य कॅन्डल मार्च काढत निष्पाप वेदांतला श्रद्धांजली वाहिली। असंख्य नागरिक या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते। शहीद अशोक कामटे चौक विश्रामबाग पासून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत काढलेल्या या कॅन्डल मार्चमध्ये वेदांतच्या परिवारासह विविध सामाजिक संघटना आणि शेकडो सांगलीकर नागरिक सहभागी झाले होते। यावेळी नागरिकांनी वेदांतला श्रद्धांजली वाहतानाच जत पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला। कारण हल्लेखोर निलेश गडदे याला वेळीच जतमध्येच ताब्यात घेतले असते तर कोवळ्या वेदांतचा जीव वाचला असता, अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे। बाधित झालं किंवा त्यांच्या घरातला एक मोठं नुकसान झालं असं नाही, तर तमाम कष्टकरी वर्ग आणि तमाम सांगलीकरांच्या वरती हा एक मोठा घाव घातला गेलेला। या घावामुळे फक्त सांगली हादरली अशी नाही, तर महाराष्ट्र आणि देशभरामध्ये ही मोठ्या प्रमाणावर बातमी गेली आणि सांगलीची बदनामी तर झालीच, पण प्रत्येक आईला, प्रत्येक वडिलांना, प्रत्येक भावाला विचार करायला लावणारी, देशातल्या प्रत्येक माता भगिनीला आणि भावाला, कुटुंबियांना विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे। मला सांगा, आपण सगळेजण कष्टकरी वर्ग आहे, वेदांतला ज्या पद्धतीनं मारलं, आज बातम्या यायला लागल्यात की त्या दिवशी तर राजकीय हस्तक्षेप झालाच, मोठ्या प्रमाणावर कोण अधिकारी, कोण मोठे म्हणून अधिकारी होता तो हस्तक्षेप करायला लागलेला, काही राजकारण्यांचे फोन आले ते हस्तक्षेप करत होते। स्वतः PI साहेब यांचा जर का इतिहास बघितला त्या कोळेकर साहेबाचा, तर त्या दिवशी जसं 4-5 तास त्यांनी वेळ वाया घालवली, यांचा गुन्हा नोंद करून घेतला नाही। असंच तेजाला ह्या जिल्ह्यामध्ये मागच्या वेळी कवठे मंकाळच्या बहुतेक एका पोलीस स्टेशनला ते अधिकारी होते, अशाच पद्धतीने त्यांनी वेळ घालवला, अशाच पद्धतीने त्यांच्यावरती दबाव आला। एका लैंगिक अत्याचाराच्या बाबतीमध्ये एक केस घेऊन आई, तिचा भाऊ, मामा अशी सगळीजण त्या पोलीस स्टेशनला गेली होती, ज्याच्यावरती लैंगिक अत्याचार झाला तो तिथं हजर होता। यांची केस घेतली नाही आणि उलट त्यांच्यावरतीच केसेस घातल्या। त्या मातेनं आत्महत्या केलेली आहे, त्या मातेनं आत्महत्या केल्या। त्या केसचा सगळा कागदोपत्री पुरावा माझ्याकडे आला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे आला। असा हा कोळेकर त्या पोलीस स्टेशन मध्ये बसून त्यांना जर काही 5-6 तास वाया घालवले नसते तर आज आपला वेदांत वाचला असता। आज देशभरातल्या माता भगिनींना जे असुरक्षित वाटायला लागलंय ते वातावरण तयार झालं नसतं। तेव्हा पहिली मागणी आमची अशी असणार आहे की इथून SP साहेबांना 100% आमचा निरोप जाणार आहे तुमच्या माध्यमातून, प्रेसच्या माध्यमातून, की कोळेकर साहेबांना तुम्ही बदललं, आम्ही तुमचा आभार मानतो, तिथनं काढलं, कारण तपास त्याच्या हातात, चोराच्याच हातात तपास देणं अजिबात बरोबर नाही, तिथनं काढलं, याबद्दल आभार आहे। पण कोळेकर निलंबितच झाला पाहिजे आणि त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, ही आमची ठाम मागणी आहे। पण वेदांत जात असताना तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना याची जाणीव झाली पाहिजे की तुमच्या आमच्या घरामध्ये आपली मुलं असतील, नातवंड असतील, ज्येष्ठ नागरिक असतील,
आज घराच्या बाहेर गेल्यानंतर कुठलाही मुलगा मुलगी सुरक्षित घरी येईल का नाही याची खात्री राहिलेली नाही, अशी अवस्था सांगलीची झालेली आहे. आपली सांगली म्हणजे गुन्हेगारांची राजधानी झाली आहे. दुर्दैवानं या सांगलीमधलं पोलीस खातं, राजकारणी, पुन्हा राजकारणाला राग येईल, परंतु या सगळ्यांचं संगनमत आहे आणि संगनमताशिवाय असा खून होऊच शकत नाही. कारण त्यांचं कुणाला तरी त्यांच्यावर प्रेशर येत असतं आणि त्या प्रेशर खाली हा हे सगळ्या गुन्हेगारी वाढलेली आपल्या सांगलीत. अनेकांनी आता तानाजीरावांनी त्याचं फार चांगलं वर्णन केलं. दुर्दैवानं आपण सांगलीकर तितके सजग नाहीये अशी माझी मनाची जागा आहे. जर आपण दर वेळेला फक्त एकदा येतो नंतर सगळं विसरून जातो, हे होता कामा नये. आज सांगलीचं नाव मुंबई सारखं झालेलं आहे. एकेकाळी मुंबई गुन्हेगारांची राजधानी होती, आज आपली सांगली तशी झाली आहे. दर आठवड्याला 2 ते 3 मर्डर होतात. आमचं संजयनगर म्हणजे तर आगरच झालाय. एक आठवडा झाला की एखादा खून आहेच, असं होता कामा नये. तर आपण सगळ्यांनी प्राणपणानं विरोध केला पाहिजे. तो तर पोलिसांना ठरवलं तर देवळातल्या दारात चप्पल सुद्धा चोरीला गेलं तर ते सापडेल. मात्र एखादा गुन्हेगार राजरोज प्लॅनिंग करतोय, रात्रीत येतोय, हितप्रत एका माणसाला संपवतोय. ह्या गुन्हा पोलिसांच्या साक्षीनं आणि पोलिसांनीच केलेला आहे असं माझं ठाम म्हणणं आहे. कारण कुठं काय घडतंय कुठं काय नाही हे सगळं त्यांना माहित असतंय. हे एसपी आले, एसपीची बदली झाली. ह्या एसपीने जालना जिल्ह्यात काय केलं, सातारा जिल्ह्यात काय केलं, एका मंत्र्याच्या कॉलरला हात घालून बसणं, त्यांची फोटो म्हणण्यापर्यंतची ताकद होती. मला वाटलं आमचा सांगली जिल्हा व्यसनाधीन झालाय, गुन्हेगारीनं घासलेला आहे, ह्यांच्या काहीतरी कायदा सुव्यवस्था काहीतरी काठी चांगली चालेल. मात्र ह्यांच्या डोळ्यात एखाद्या 11 वर्षाच्या मुलाचा मुलगा पडत असेल तर ह्या जोशी साहेबांकडे जी अपेक्षा होती ती फेल गेली असं वाटून देऊ नका जोशी साहेब. माझी या तमाम बंडगर कुटुंबियांनी सांगलीकरांच्या वतीनं विनंती आहे, आपण आपला पोलीस खाक्याच्या जसं जरांगेंच्या इथं आणि सातारा दाखवला त्याच्यात मला जायचं नाही. मात्र ह्या गुन्हेगारीला आणि ह्या भ्रष्टाचाराला आणि ह्या नशामुक्तीला जर आळा घालायचा असेल तर हीच तुम्हाला संधी आहे. अन्यथा गमिनी काय म्हणा, आम्ही ह्या सांगली जिल्हा पोलीस स्टेशनचं नाव एखाद्या विशिष्ट कार्यालय म्हणून नाव द्यायचं आम्हाला भाग पडू नका. एवढीच या निमित्तानं मी श्रद्धांजली व्यक्त करतो आणि थांबतो. उज्ज्वल निकम यांची नेमणूक झाली पाहिजे आणि आरोपींना फाशीच झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही, जोपर्यंत आधी सांगितल्याप्रमाणे कालही सांगितलं होतं एसपीना की जे आता तुम्ही संशयित म्हणून जर पोलीस स्टेशन मध्ये ठेवले, जे 10 तारखेला निलेश सोबत किंवा निलेशला अन्यामध्ये सहभागी होते तिथं आजही ते तिथं नजर कैदेत आहेत 8 जण, त्यांच्यावर देखील गुन्हा जर नोंद नाही झाला तर 8 दिवसांनी आम्ही संपूर्ण हमाली क्षेत्रातलं कामकाज बंद ठेवणार आहोत, ते पण बेमुदत जिल्ह्यातील. हा इशारा आहे. पण वेदांत जात असताना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना याची जाणीव झाली पाहिजे की तुमच्या आमच्या घरामध्ये आपली मुलं असतील, नातवंड असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आज घराच्या बाहेर गेल्यानंतर कुठलाही मुलगा मुलगी सुरक्षित घरी येईल का नाही याची खात्री राहिलेली नाही, अशी अवस्था सांगलीची झालेली आहे. मोहितेचा खून झाला 1 वर्ष झालं. त्यावेळी आम्ही सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांना एकत्र घेऊन भयमुक्त, नशामुक्त संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून अनेक गल्ली गल्ली, चौकात चौकात, बागे बागेत जाऊन आम्ही जनजागृती केली. सुरक्षेचे, स्वसंरक्षणाचे फॉर्म भरले आणि लोकांना जागृत करतोय. पुन्हा तीच घटना, तशाच घटना. मग खून थांबले का? काही दिवस कारवाया चालू झाल्या, काही दिवस पोलिसांनी गांभीर्याने घेतलं, पण ह्याला पाठीशी कोण घालतं, ह्या मूळ मुद्द्यावर आपण गेलं पाहिजे. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.